असं कसं झालं? नाही नाही, मला हे सगळं शक्यच नाही वाटत. मलाही असंच वाटलं होतं, पण दादाच्या साहेबांनी सांगितलंय हे. मी काय म्हणते, तुमचा ना काहीतरी घोळ झाला असणार. तुम्ही नक्की नीट ऐकलंय ना का दुसऱ्याच कोणाचं तरी? नाही नाही ग, जिवारी लागलेली गोष्ट आहे ही. अशा गोष्टी नाही विसरता येत पटकन. अनिता, दादावर आळ आलाय आणि तो ही लाच घेतल्याचा मला तर सहनच होत नाहीये. देवा रे, काय चुकलं आमचं? ही परतफेड केलीस आमच्या विश्वासाची. अनिता, काय काय कमी केलं आम्ही तुझं? अनिता, शांत हो, रडू नको, रडू नको ग. हो, कशी नको रडू मी? आजपर्यंत कधी कुणाचंही वाईट केलं नाही आपण. नाही ना दादा वहिनी, या घरात यायच्या आधीपासून त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल ऐकून होते. भाऊजींवर लाच घेण्याचा आरोप. नाही, मला हे सगळं सहनच होत नाही. आणि तुम्ही असे बसून काय राहिलात? तुम्ही उठा, तुम्ही बाहेर जा घराच्या, त्यांच्या साहेबांशी बोला, काहीतरी करा ना तुम्ही. अनिता, आवर स्वतःला, बोल सोडू नकोस ग. मी या प्रकरणात बाहेर जाऊन काहीही करू शकत नाही. आपल्याला जे काही करायचंय ते इथे या घरात करायचं. आपल्याला आता जबाबदारीनं वागावं लागणार आहे. म्हणजे एक वेळ अशी येते आयुष्यात की आपण जसे असतो तसे नाही राहत, बदलून जातो. परिस्थिती बदलते आपल्याला. मी सगळं विसरायचो ग, पण आता हे नाही विसरू शकणार. आयुष्यभर नाही विसरू शकणार. आणि तुलाही बदलायचं. मी काय करू शकते? मी याला साकडं घालून बसून राहू शकते फक्त. हे गरज तू, कारण शेवटी तोच तारणार आपल्याला. पण मनातलं सगळं चटकन सांगून मोकळं होण्याचा स्वभाव आहे तुझा. पण आता आपल्या घरातल्या बाकीच्या लोकांशी बोलताना कधी बोलायचं, काय बोलायचं याचा विचार करावा लागणार आहे तुला. कारण आता हे फक्त तुला आणि मलाच माहिती आहे या घरात. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.